प्रथमतः याच्यामध्ये सर्व युवक आहेत आणि आपल्याला नुसते युवकच नाहीत, पण जेवढे आपले गावातले धाटाव गावातले जेवढे ज्येष्ठ वरिष्ठ जेवढे आजी माजी सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष वगैरे सगळे आहेत त्यांना आपण घेऊन ही संस्था पुढे चालवणार आहोत. याच्यामध्ये उद्देश असा राहील की गावातली जेवढी प्रलंबित कामं असतील, काही असतील, रस्ते असतील, गटार नाले असतील, काही असतील गावातली ते स्वच्छ करण्याचं काम याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि गावामध्ये नवीन काहीतरी येईल, शासकीय योजना येतील, काही लोकांची अडचणी असतील, याच्यातून आपण त्याचं निरसन करणार आहोत. युवा वर्गाने या युवा संकल्पनेकडे आकर्षित होण्यासाठी काय नक्की तुमची उपाययोजना असणार आहे आणि कशी तुम्ही पुढे ही संपूर्ण संघटना चालवणार? युवा वर्ग म्हणजे जर गावातली कामच जर व्यवस्थित होत गेली, युवकांचे रोजगारचे प्रश्न असतील, हे सोडवलेत तर युवा वर्ग आकर्षित होणारच. बाकी शासकीय योजनांमध्ये कसा पुढे तुमचा पुढाकार असणार आहे? शासकीय ज्या विविध सोयी सुविधा आहेत त्याच्याकडे तुमचं कसं पाठपुरावा असणार आहे? शासकीय योजना जेवढ्या गव्हर्नमेंटच्या वरून योजना येतात ग्रामपंचायतला, त्या आपण गावात राबवणारच आहोत. मग त्यात काही जेवढ्या योजना असतील म्हणजे जनधन योजना म्हणा किंवा इतर काही योजना असतील ग्रामपंचायतीला येणाऱ्या, त्या सर्व आपण गावामध्ये राबवणार आहोत. ही संस्था आपली औद्योगिक क्षेत्रात काम करणार आहे. बरं. तर CSR फंडामार्फत आपण समाजासाठी काय योगदान करणार की काय योजना आहे आपली? CSR फंड मार्फत तर भरपूर आपल्या गावातली कामं करणार आहोत. जसे की मंदिरे असतील, गावातली इतर काही कामं असतील, शैक्षणिक कामं असतील, सांस्कृतिक कामं असतील किंवा आरोग्यविषयक कामं असतील आणि काही अशी इतर कामं असतील, ती आपण या CSR फंडामार्फत करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी आपण काम करणार आहोत. जास्तीत जास्त आपल्या महिलांना रोजगार कसे मिळतील हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत.